दरवर्षी वाढदिवस साजरा करायचो, पण यंदा जयंती साजरी करताना डोळे भरून आले, अशा भावनिक शब्दांत आयोजक सुशील दळगडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उमरगा शहरातील DK गार्डन सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुशील दळगडे यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दीपाली विक्रम बिराजदार यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। शिबिराच्या सुरुवातीच्या अवघ्या एका तासात 100हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणीची नोंदणी केली। शहरासह परिसरातील अनेक वयोवृद्ध महिला आणि पुरुषांनी मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या सुविधेचा लाभ घेतला। यावेळी आयोजक सुशील दळगडे आणि नगरसेविका दीपाली विक्रम बिराजदार यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक मार्गदर्शन केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी साई बिराजदार, धीरज कांबळे, बालाजी खराते, रेखा पाटील आणि अमोल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार, KD कांबळे, डॉक्टर सागर पवार, आरोग्य सेवक आनंद क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गरजू नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराबद्दल लाभार्थींनी समाधान व्यक्त केले। मला आज फार असं दुःख वाटतंय की दरवर्षी आम्ही दादांचा वाढदिवस साजरा करायचो, पण आज आम्हाला जयंती साजरी करायची वेळ येते। हे दुःखद म्हणजे आम्ही फार दुःख वाटत आहे। चला, आपण दादांच्या समाजकार्य दिवसरात्र काम करायची, धडाडीची त्यांची जी वृत्ती होती, त्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही जयंती साजरा करत आहोत। आणि त्या साजरा करत असताना आमचे नेते माननीय सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरचा सप्ताह आम्ही साजरा करत आहोत। त्या बरेच लोकांचं म्हणजे कसं आहे, आता नेत्र तपासणी आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया जवळपास 35 ते 40 हजार रुपये खर्च आहे। पण काही लोक गरीब आहेत, त्यांना म्हणजे झेपत नाही। पण दादाजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज नेत्र तपासणी आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया मोफतमध्ये आम्ही करत आहोत। छान उपाययोजना ही खरं तर। वयस्कर लोक, शुगर, हल्ली डोळ्याचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि आरोग्य मेन महिला पुरुष यांच्यासाठी महत्त्वाचं झालेलं आहे। दादांच्या काय आठवणी आठवतात तुम्हाला? खूप आहे। एक असं सांगा अशी काही नाही, त्यांना मी कधीही पाहिले नाही, पण माझ्या मनात एवढे होते की त्यांच्याबद्दल अजूनही अश्रू डोळ्यात उभं राहतात आणि त्यांचं जे काम करण्याची वृत्ती होती तीच आम्हालाही मिळावी अशी मी एक रोखोक बोलणारा नेता, निर्भीड। खूप आमची ताकदच संपल्यासारखं झालेत आमचे नेते गेल्यामुळे। आमचा उत्साहही कम झाला आहे। अजित पवार सर मुख्यमंत्री असले असते तर आमची अजून इथून कामाची धडाडी जरा जोर लावलं असतो आम्ही। सध्या आरोग्य खूप जणांच्या घरी म्हणजे एक ना एक आरोग्य काहीच आजारी असली त्यांना सगळ्यांना आरोग्य मिळणं महत्वाचं आहे आणि हे खूप छान उपक्रम आहेत आणि सुमित्राताई यांचा आम्हाला प्रोत्साहन आहे। जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीची ताकदच गेल्यासारखं वाटतंय। दादा गेल्यापासून राष्ट्रवादी म्हणजे जे शिस्तप्रिय दादा होते, दादांनी आकाशात राहून जमिनीवर पाय होते दादांचे। म्हणजेच सामान्य कार्यकर्ता जरी असला त्याला पाठबळ देण्याचं काम दादांचं होतं। सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।